मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांचा कामाचा आवाका आणि त्यांची राज्याच्या विकासाची दृष्टी 5 वर्ष ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रानं पाहिलेली आहे। आणि ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झाल्यानंतर एक टाईम बाउंड विकासाचा प्रगतीचा त्या ठिकाणी रोडमॅप बनवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या, तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातले प्रश्न, महाराष्ट्रातला विकास किंबहुना गरिबाच्या कल्याणाच्या योजना या त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढे नेणार आहोत या संदर्भात 100 दिवसाचं नियोजन या ठिकाणी करावं अशा प्रकारसाठी देवेंद्रजींनी बैठक त्या ठिकाणी घेतली आणि यावरून महाराष्ट्राच्या विकासाला त्या ठिकाणी गती द्यायची आहे। 5 वर्षामध्ये हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक विकसित राज्य म्हणून पुढे आलं पाहिजे, हा ध्यास त्यांचा आहे, हे त्यांनी आजच्या या कालच्या बैठकीतनं सूचित केलेलं आहे। मार्केटवाडीला जे आहेत ते आज सदाभाऊ खोत आणि पडळकर गेलेले आहेत। त्यांनी असं म्हटलं की देवाभाऊ आता डॉक्टर म्हणून आले, सगळ्यांचे आजार बरे करतील। नाही, बरोबर आहे। आतापर्यंत हे राजकीय रोगी जे होते ते स्वतः रोगट राजकारण घेऊन इतरांनाही रोगी करण्याचा प्रयत्न करत होते आणि आता निरोगी सरकार महाराष्ट्रात आलं आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ पारदर्शक राजकारण या ठिकाणी हवं आहे आणि म्हणून जे खोटं नॅरेटिव्ह सेट करून त्या ठिकाणी काही साधायचा प्रयत्न करतात त्यांचं नॅरेटिव्ह तिथल्या तिथे फिनिश करण्याचं काम आमचं सुरू आहे। जेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की आम्हाला जास्त मतं मिळाली पण कमी जागा मिळाल्या, खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आकडेवारी दिली की अजितदादांना किती मतं मिळाली, किती जागा मिळाल्या, कमी जागा मिळाल्या। शिंदेसाहेबांना लोकसभेची जास्त मतं मिळाली, कमी जागा मिळाल्या आणि त्याच वेळेला पवारसाहेबांना कमी मतं मिळून जास्त जागा मिळाल्या। तिथल्या तिथे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी आम्ही फिनिश केलं। त्याच पद्धतीनं मार्केटवाडीला आधार घेऊन जो काही देशभरामध्ये लोकशाहीच्या विरोधात चित्र EVMवर संशय घेऊन करण्याचा प्रयत्न होता ते त्या ठिकाणी पडळकर खोतांच्या दौऱ्यातनं खोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। पडळकरांनी असं म्हटलं की 100 शकुनी मेल्यानंतर एक पवार जन्माला असे कुठले नाही, मला वाटतं पवार साहेबांचा कावा जो असतो त्याला शकुनी मामाची उपमा त्यांना द्यायची असावी। दुसरं एक आहे की जयंत पाटील काल म्हटले की योग्य वेळी योग्य निर्णय आपल्या पक्षात घेतला जातो असं अजितदादांनी त्यांनी म्हटलंय। त्यामुळे चर्चा कालपासून जयंत पाटलांच्या नावाची वेगळी होती की जयंत पाटील शक्यतो अजितदादांच्या राष्ट्रवादी जातात की काय, अशी सगळी चर्चा रंगू लागली। नाही, मला याची कल्पना नाही आहे, परंतु बरेच पवार साहेबांचे आमदार त्या ठिकाणी अजितदादांकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, हे खरं आहे। कर्नाटक सरकारने निर्णय घेतलेला आहे, सावरकरांची प्रतिमा आहे ती शासकीय काढण्यात येणार आहे। दुसऱ्या गटांमध्ये अद्याप या संदर्भात कुठली प्रतिक्रिया नाही, भाजपची भूमिका काय? मी सर्वप्रथम त्या ठिकाणी त्या घटनेचा धिक्कार करतो, निषेध करतो। काल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच भूमिका स्पष्ट केली की सावरकरांचा अपमान कुठल्याही परिस्थितीत सहन आम्ही करू शकत नाही, तीच आमची भूमिका आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसला मला विचारायचं आहे की तिथे तुमचं सरकार आहे, तुमची भूमिका काय? सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही, त्यांची भूमिका काय? त्याच्यामुळे आमची तर हिंदुत्वाच्या विषयीची भूमिका स्पष्ट आहे, सावरकरांच्या विषयी भूमिका आमची स्पष्ट आहे, आमची वेगळी भूमिका असायचं काही कारण नाही। पुण्यामध्ये अनेक घटना घडत आहेत, पालकमंत्री पद रिक्त असल्यामुळे निर्णयही रखडलेले अशी माहिती समोर येते। कधीपर्यंत एकंदरीत ही निर्णय? नाही, मला वाटतं लवकरात लवकर त्या ठिकाणी या सगळ्या बाबतीतचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, महायुतीचे तिन्ही नेते आमच्या केंद्रातल्या शीर्षस्थ नेतृत्वांशी चर्चा करून
लवकर मार्गी लावतील. पालकमंत्री पदावरून एक वाद समोर येतोय. रायगडमध्ये शिवसेनेने सुद्धा अरे अजून मंत्रीपद झाली नाहीत तर पालकमंत्री मला वाटतं टप्प्याटप्प्यानं जाऊ द्या ना. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद दिसते कारण शिवसेनेने आज आमदारांची सगळे वाद काही दिसले तरी या ठिकाणी वाद संपुष्टात आणणारं नेतृत्व आहे. आपण चिंता त्या ठिकाणी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.